पुढवा अचूक शब्द आपल्याला पाहायला मिळतात, ज्यांच्या माध्यमातून आमचे गुरुवर्य निलेश मर्डेकर सर यांच्या वाणीतून ऐकूया या मॅचची कहाणी. आणि पहिल्याच बॉलवरती आलाय तो चौकार आणि या बॉलचं केलंय दिमागदार स्वागत नरेंद्र कुरळे यांनी. आलाय नरेंद्र कुरळे यांनी या डावाची सुरुवात केलेली आहे. सरळ 4 धाब्यांसाठी नरेंद्र यांची बॅट तळपलेली आहे. परंतु या अगोदर जो आवाज तुम्ही ऐकलात मराठी भाषेतला एक चांगला आवाज आहे, ज्यांना या संपूर्ण परिसरातली खडानखडा माहिती आहे प्रत्येक खेळाडूची. तुषार जांभळे सरांना तुम्ही आतापर्यंत ऐकत होतात. या अगोदरच्या सामन्यामध्ये सामना इथून पुढे तुम्ही पाहिलात ना, तर एका बाजूला हा सेमीफायनलचा सामना आहे, जो संघ जिंकेल ना तो फायनलमध्ये धडक मारेल. यावेळेला 8व्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आहे आणि जो संघ या सामन्यामध्ये हारेल ना त्या संघाला खेळावं लागेल, मराठा 11 बरोबर खेळावं लागेल. आणि तिथून जो संघ जिंकेल ना तो डायरेक्ट फायनलला पोहोचेल. परंतु हाही सामना असाच आहे, जो संघ जिंकेल तो फायनलला जाऊन पोहोचेल. फायनलचा पहिला संघ आपल्याला कोणता मिळणार आहे त्यासाठी हा सामना आहे, अर्थात क्वालिफायर आणि सेमीफायनलचा असा हा सामना. बॉलर आहेत गणेश माने डबेवाडी. यावेळेला टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिलाय, आलाय तो डॉट. कोणतीही धाब्या बॉलच्या पाठीमागे मिळणार नाहीये. एका बाजूला संघ आहे AY24. हा संघ जर तुम्ही पाहिलात ना, AY24 श्री अमोल सावंत, श्री योगेश सावंत यांच्या मालकीचा संघ आहे. एका बाजूला सरपंच कमांडो हा संघ त्यांच्या विरोधामध्ये खेळतोय आणि हा संघ जो आहे ना श्री चंद्रकांत सनस आणि श्री दया शितोळे सर यांच्या मालकीचा असणारे हे संघ. आणि या संघा मालकांमध्ये त्यांच्या योद्ध्यांमध्ये सुरू आहे क्वालिफायरचा हा सामना. टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिलाय, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. एका बाजूला अजय सावंत सायडी तर एका बाजूला नरेंद्र कुरळे जे कुरुळचे आहेत. अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आहे. एका बाजूला गणेश माने डबेवाडी असा रंगलेला आहे एक रोमांचक सामना. स्ट्रायकर एंडला आहेत अजय सावंत यांनी 2 बॉल खेळलेत, अजूनही स्वतःचं खातं उघडू शकले नाहीयेत. बॉल क्रमांक 5. यावेळेला बॅकलिफ्टचा वापर करायचा होता, पंचांनी कळवलं की हा वाईट बॉल आहे. अजय सावंत यांनी काय केलं, एक पाय रोवला, एक पाय हवेत घेतला, नटराज मुद्रा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. बॅकलिफ्टचाही वापर होता परंतु टायमिंग प्रॉपर नव्हतं, शरीरापासून फार दूर गेला आणि पंचांनी कळवलं की दिशा खराब आहे. येते ते अतिरिक्त धाव. अजूनही 2 बॉल टाकावे लागतील गणेश माने डबेवाडी यांना. लुमनेको लेंड कडून त्यांनी हे पहिलं षटक हाताळलेलं आहे. यावेळेला उचललाय अजय सावंतचा टोला, सीमारेषेच्या पलीकडे जाईल का नाही. बॉल अलीकडेच थांबलाय परंतु ताकद लावली होती. परंतु हे झेल जे आहेत ना हे फार महत्वाचे. अशा कॅचेस तुम्हाला पकडाव्या लागतील. तुम्ही सेमीफायनलचा सामना खेळताय आणि सेमीफायनलमध्ये तुम्हाला चुका करून चालणार नाही. तुम्ही लीगमध्ये एखाद्या वेळेस चुकी केल्यानंतर चालेल परंतु सेमीफायनलमध्ये नाहीये. कारण जो संघ जिंकणार आहे तो डायरेक्ट फायनलमध्ये जाणार आहे, म्हणजे बक्षीस पात्र फेरी असणार आहे आणि त्यामुळे पूर्ण करावी लागणार आहे, म्हणजे एक तरी बक्षीस नक्की आहे. बॉलर तयार गणेश माने. शेवटचा बॉल घेऊन 8 धावसंख्या, 0 गडी बाद. यावेळेला शरीरापासून दूर ठेवला आहे. पंचांनी पुन्हा कळवलं की गणेश माने यांच्या या बॉलची दिशा खराब आहे. आलाय तो व्हाईट बॉल. तुम्ही अनुभवताय फर्स्ट सेमीफायनल, पहिला क्वालिफायरचा राऊंड. AY24 विपक्ष सरपंच कमांडो. शेवटचा बॉल या षटकातला शिल्लक. चला घाई करा. यावेळेला फक्त सन्मान दिलाय, बॅटचा चेहरा बॉलला दाखवला. एका षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या आहे 10. धावफलकावरती सामना 4 षटकांचा आहे, त्याच्यामुळे 4 षटकांमध्ये कमीत कमी 40+ बनवावे लागतील. दोन्ही संघांना विनंती आहे की सामना 4 षटकांचा असल्यामुळे तुम्हाला घाई करायची, आपण याची नोंद घ्या. आपण वेळ घेऊ नका. आपण थोडासा फेरबदल केलाय, त्यासाठी आपण सहकार्य करा. ऐकूया एक छोटंसं आणि मधुर संगीत. धावसंख्या आहे 10. एका षटकाचा खेळ संपलेला आहे.
ओव्हर नंबर आता 2 कडे आपण वळी आणि या षटकासाठी आता वडगाव एंड कडून विकी बर्गे जे आरेदरेचे आहेत, विकी बर्गे मॅन फ्रॉम आरेदरे या षटकासाठी होतील तयार. आणि समोरच्या बाजूला नरेंद्र कुरळे बॅटिंगसाठी होत आहे तयार. माफ करा, स्ट्रायकर एंडला अजय सावंत आहेत बॅटिंग मध्ये. यावेळेला उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल, अंपायर कॉल वाईड. सूर्यकांत आडव सरांना करावी लागते कसरत आणि त्यांनी कळवलंय की हा नकारात्मक बॉल आहे. व्हाईट बॉलची घोषणा केली. आतापर्यंत 3 एक्स्ट्राज आहेत आणि 3ही वाईड आहेत. चला घाई करा, ही विनंती आपण करूया. विकी जे आरेदरे या गावचे आहेत, यावेळेला हा फटका कव्हर्सला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत, बॉलचा पाठमोरा करतील. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा बघता बघता येथे पूर्ण केलेले आहेत. 2 धावा बॉलच्या पाठीमागे मिळतील, परंतु अजय सावंत यांना आक्रमण करावं लागेल. कारण एका बाजूने नरेंद्र कुरळे यांनी संयम ठेवलाय, त्याच्यामुळे एका बाजूने आक्रमण करावं लागेल. सुरुवातीला जर तुम्ही पाहिलं ना तर आक्रमण केलं होतं नरेंद्र कुरळे यांनी, आणि त्यानंतर जर आता पाहिलं ना तर स्ट्राईक वरती आहेत अजय सावंत. एका बाजूला विकी यांचा दमदार मारा आहे, प्रभावित केलाय अनेक स्पर्धेमध्ये. यावेळेला वेगावरती स्वार होत टाकलेला बॉल, वेगच आता अजय सावंत यांना प्रभावित करतोय. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. आता आलाय तो डॉट. विकी कमाल करून दाखवतायत. सुरुवातीला काही बॉल त्यांनी निश्चित नकारात्मक टाकले, परंतु काही बॉल अतिशय चांगले टाकलेले आहेत. यावेळेला खोदून काढण्याचा प्रयत्न, हेलिकॉप्टरचं उड्डाण होऊ शकले नाही. अजय सावंत येथील माघारी. धक्का क्रमांक लागलाय पहिला AY24 ला. प्रीमियर लीग मध्ये सहभागी झाले होते, माघारी येत आहेत अजय सावंत. आणि अजय सावंत काहीतरी सांगतात येणाऱ्या फलंदाजाला की तुला इथून पुढे कशा प्रकारे खेळायचं आहे. हे जे काही कानमंत्र असतात ना, हे जीवनामध्ये नेहमीच उपयोगी येतात. हा संपूर्ण व्यासपीठ आहे. व्यासपीठावरती तुम्ही मान्यवर पाहत आहात जे प्रामुख्याने या स्पर्धेसाठी उपलब्ध झालेले आहेत. हा संपूर्ण आमचा व्यासपीठ भरलेला आहे, प्रगल्भ असं व्यासपीठ आहे, लांबच लांब व्यासपीठ आहे. प्रत्येक जण या प्रीमियर लीगचा मनमुराद आनंद घेत असताना मान्यवर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. मॅचला होते पुन्हा सुरुवात. धक्का क्रमांक पहिला लागला आणि आता तर निश्चित व्यासपीठावरती तुम्ही पाहिलं ना तर मध्यभागी अगदी अजितदादा जाधव आहे. त्यांच्या बाजूला जर तुम्ही पाहिलं ना तर निश्चित संघ मालक आणि मान्यवर या ठिकाणी स्थानपन्न झालेले आहेत. श्री चंद्रकांत सनस अगदी दातांच्या बाजूला आहेत आणि त्यांच्या बाजूला जर तुम्ही पाहिलं ना सागर बॉन्ड जकातवाडी हे देखील या प्रीमियर लीगचा आनंद घेत आहेत. आणि प्रामुख्याने कॅमेरामॅन यांनी हे सर्व चित्र टिपलेलं आहे की व्यासपीठावरती कशा प्रकारची स्थिती आहे आणि कशा प्रकारे आनंद घेत. आणि अगदी दादांच्या डाव्या बाजूला जर तुम्ही पाहिलं ना अल्पेशजी सावंत आहेत, त्यांच्या सोबतीला समीर सावंत आहेत. हे सर्व मंडळी आहेत ना या स्पर्धेचा आनंद घेतात. अगदी त्यांच्या बाजूला जर तुम्ही पाहिलं ना धावसंख्या आता दोन्ही पुढे सरसावते जाऊन पोहोचलेली आहे. 15 वरती जाऊन पोहोचले. 15 वरती 1 गडी बाद अशी स्थिती आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. 15 धावा 1 गडी बाद आणि अगदी मुख्य व्यासपीठावरती अनिलजी लोहार हेही तुम्हाला पाहायला मिळत आहेत. माफ करा, अनिलजी गुजर. त्याचबरोबर सतीशजी चव्हाण हे देखील तुम्हाला मुख्य व्यासपीठावरती पाहायला मिळतात. संपूर्ण व्यासपीठ भरलेलं आहे मान्यवरांनी आणि आमच्या संपूर्ण पाठीराख्यांनी.
पाहुण्यांनी त्याचबरोबर मैदानाच्या आतमध्ये वळूया. 2 षटकांचा खेळ संपलाय. 15 धावा. चला करा घाई. दोन्ही संघांना विनंती आपण करूया. एका बाजूला मॅच मध्ये काय चाललंय, नरेंद्र कुरळे 6 वरती बॅटिंग करतात. अमोल पवार नुकतेच आलेले आहेत. 2 धावा त्यांनी बनवलेल्या आहेत आणि विकी बोरगे यांचं हे षटक 5 धावात 1 गडी गारत त्यांनी केला आणि षटक क्रमांक 2 चा खेळ संपला. ओव्हर नंबर 3 कडे वळूया आणि या षटकासाठी आता बोलवलेलं आहे ऍडव्होकेट दिनेश मोहिते, जे पेशाने वकील आहेत. यावेळेला 8 बॅटने खेळला आहे, परंतु आउटफील्ड स्लो आहे. खेळाडू वेगाने बॉलवरती आले. दुसरीचा केला जाईल का प्रयत्न, नाही, फक्त एकच धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. एका बाजूला अमोल पवार लाऊंगर तर एका बाजूला नरेंद्र कुरुळ अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये करते बॅटिंग. एका बाजूला दिनेश मोहिते, जे पेशाने वकील आहेत आणि जे जकातवाडीचे आहेत. यावेळेला फक्त बॉल येऊ दिला, त्याला दिलाय तो सन्मान. 1 सिंगल धाव. दुसरीचा केलाय का प्रयत्न, हो केला गेलाय. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे मिळतील. धावगती आता या षटकामध्ये वाढवावीच लागेल. धावगती वाढवावी का लागेल, कारण प्रथम बॅटिंग करताना AY24 कडे धावा असणं फार महत्वाचं आहे, कारण हा सेमीफायनलचा सामना आहे. जिंकलो तर फायनल मध्ये आणि हारलो तर क्वालिफायर अर्थात एलिमिनेटर राऊंड खेळावंच लागेल. डावकुरे आताचे गोलंदाज आहेत. बॉल थोडा वेळ हवेत होता. कव्हरचे खेळाडू बॉलच्या खाली येऊ शकले नाही, परंतु 1 सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल आणि स्कोर बोर्ड पुढे जाईल. 3 बॉलचा खेळ संपलाय. 19 वरती 1. तुम्ही पाहताय, अनुभवताय उर्मोडी प्रीमियर लीगचा अंतिम आणि शेवटचा दिवस. 3 दिवस कसे सरले कळालंच नाही. उद्घाटन भव्य दिव्य झालं. यावेळेला बॉल हवेत. लॉंग ऑफला खेळाडू डाऊन दी बॉल. विकेटचं पतन. धक्का क्रमांक 2 टीम AY24 या टीमला. जे गावचे खेळाडू आहेत मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत आणि जिथे आपण चर्चा करतोय ना की AY24 ला मोठ्या फटक्यांचं धाडस करावं लागेल, कारण हा सेमी फायनलचा सामना आहे, अर्थात क्वालिफायर राऊंड आहे आणि क्वालिफायर राऊंड मध्ये तुमच्याकडे धावा असणं फार महत्वाचं आहे. एका बाजूला दिनेश मोहिते यांनी 4 बॉल टाकले, 4 धावा दिल्या आणि गडी गारद केलाय. तेजस निपाने करंजे मैदानाच्या आतमध्ये नावाप्रमाणे असताना खेळ करावा लागेल. एका बाजूला अमोल पवार जे लाऊंगरचे आहेत. 5 बॉलच्या पाठीमागे 5 धावा त्यांनी आतापर्यंत कुठलेले आहेत. शेवटचे फक्त 2च बॉल शिल्लक आहेत. चला घाई करा, बॉलर रेडी आहेत आणि आता बॉलिंग टीमला पेनल्टी लागेल. पहा, फक्त शेवटचे तुमच्याकडे 7 मिनिटं शिल्लक आहेत आणि तुम्हाला 8 बॉल टाकायचे आहेत. यावेळेला टप्पा पडल्यानंतर बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. आलाय तो डॉट बॉल. शेवटचा बॉल शिल्लक आहे षटक क्रमांक 3 चा. धावसंख्या स्थिरावली 19 वरती 2. एका बाजूला तेजस निपाने स्ट्रायकर एंडला पुन्हा एकदा तयार, जे डावकुरे हाताचे फलंदाज आहेत. पुन्हा होतील बॅटिंगसाठी तयार. यावेळेला खोदून काढलेला स्ट्रोक आहे, पायांवरती होता बॉल. 1 सिंगल धाव. दुसरीचा केलाय का प्रयत्न, हो केला गेलाय. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे मिळतील. षटक क्रमांक 3 चा खेळ संपला. 3 षटका अखेरीस धावसंख्या आहे 21 वरती 2. तब्बल 3 षटका अखेरीस बनवलेली आहेत. AY24 ने 21 धावा 2 गडी बाद. चला करा घाई, ऐकूया एक छोटस आणि मधुर संगीत. आता अंतिम षटक आहे आणि या अंतिम षटकासाठी आता कुणाला बोलवलंय, तर या षटकासाठी रोहन सपकाळ जे वेनेखोलचे आहेत. अंतिम षटक त्यांच्या नावी आहे. अंतिम षटक हाताळतील, परंतु एका बाजूला अमोल पवार लाऊंगर यांनी लीग मध्ये जर तुम्ही पाहिलं ना, तर जेव्हा जेव्हा संघ अडचणीमध्ये अडकला होता ना, तेव्हा तेव्हा बॅटिंग आणि बॉलिंग चांगली केलेली आहे. परंतु आज फक्त 21 वरती 2 ही स्थिती आहे
आणि शेवटचे 6 बॉल आहेत आणि स्ट्रायकर एंडला अमोल पवार लावंगर आहेत. यावेळेला आपटलेला बॉल हवेत आहे, अंगावरती येणारा बॉल. क्षेत्ररक्षक बॉलला फक्त संरक्षण देतील आणि स्ट्रायकर एंडला फार महत्वाची फेक होती, परंतु ही फेक चांगल्या रीतीने करता आली नाही आणि अमोल पवार अगदी सहजरित्याने पोचलेले आहेत. शेवटचे 5 बॉल, धावसंख्या 23. तुम्ही पाहताय क्वालिफायर राऊंड पहिला AY24 विपक्ष सरपंच कमांडो अशी लागलेली या सामन्याची झुंज. अनेक खेळाडू अनेक प्रेक्षक इथपर्यंत येऊन पोहोचलेले आहेत ही प्रीमियर लीग बघण्यासाठी. काही चालत आलेले आहेत, काही सायकलवरती, काही गाडीला हात दाखवून. यावेळेला बॉल चाललाय सीमापार, धावा मिळतील 4. आलाय तो चौकार अमोल पवार यांच्या बॅटमधून. सत्तावीस वरती 2 आणि फार वेळानंतर हा चौकार आलेला आहे आणि चौकाराचा रेशो जर तुम्ही पाहिला ना तर या डावामध्ये अवघे 2च चौकार लागलेले आहेत. म्हणजे दुहेरी धावांचा रेशो अधिक आहे, डॉट बॉलचा रेशो चौकारांपेक्षा अधिक आहे असं म्हणायला काही हरकत नाही. फक्त चौकार 2च आलेले आहेत. शेवटचे बॉल शिल्लक आहेत या षटकातील आता फक्त 4. एका बाजूला रोहन सपकाळ, वेनेखोल पुन्हा तयार. आणि या वेळेला वळवलाय, क्षेत्ररक्षक आले दुसऱ्या प्रयत्नामध्ये, हा झेल निसटलाय. प्रयत्न चांगले केले होते, धावती कॅच होती परंतु शरीरावरचं नियंत्रण, हाताची ओंजळ, प्रयत्न चांगले केले परंतु अखेरच्या क्षणी हाताच्या ओंजळीमधून बॉल निसटला आणि इथे अमोल पवार यांना जीवनदान मिळालं. AY24च्या पाठीराख्यांनी श्वास रोखून धरला होता कारण अमोल पवार यांची विकेट होती आणि अखेर त्यांनी आता श्वास सोडलाय. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. 29 वरती 2 अशी स्थिती आहे. शेवटच्या 3 बॉलच्या पाठीमागे दडलंय काय? स्ट्रायकर एंडला अमोल पवार तर बॉलर आहेत रोहन. यावेळेला हा बॉल चांगला टप्पा पडल्यानंतर वेगाने उसळतोय आणि यष्टिरक्षकाच्या हातामध्ये स्थिरवतोय. आलाय तो डॉट बॉल. रोहन सपकाळ, वेनेखोल आता चांगली कमाल करून दाखवतायत. काही बॉल त्यांचे महागडे का आहेत कारण काही झेल त्यांच्या या ओव्हरमध्ये निसटलेले आहेत. त्याचमुळे की काय एक चौकार त्यांनी खर्च केला आणि त्यानंतर जर तुम्ही पाहिलं ना यावेळेला समोर वेळेची अचूकता नाहीये. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येतील का? हो आलेत. बॉलची फेकी स्ट्रायकर एंडला 2 धावा. तिसरीचा प्रयत्न केला जाईल का? नाही, फक्त 2च धावा या बॉलच्या पाठीमागे मिळतील आणि आता या षटकामध्ये 5 बॉलचा खेळ झालाय. धावसंख्या आहे 31 वरती 2. आता आहे तो शेवटचा बॉल. शेवटचा बॉल आहे. आता मोठा फटका आला ना तर मात्र निश्चित धावसंख्या 35+ होऊ शकते, परंतु काय प्रयत्न आहे AY24 आपण पाहूया. एका बाजूला सरपंच कमांडोचा प्रयत्न काय आहे, कुठपर्यंत रोखायचा आहे. हा शेवटचा बॉल. शेवटचा बॉल हवेत खेळलाय, पॉइंटच्या डोक्यावरतून उडवलाय. खेळाडू जातील, बॉलचा पाठमोरा करतील सीमारेषेलगत. आणखी एका धावेचा प्रयत्न केलाय आणि तिसरीचा प्रयत्न होईल का यशस्वी? आणि हो, या बॉलच्या पाठीमागे तब्बल 3 धावा मिळतील. प्रथम बॅटिंग करताना टीम AY24 ने बनवल्या 24, आता 34 आणि बनवायचे आता 35 धावा. हे समीकरण आहे 17 क्रमांक 2 साठी. 24 बॉल बनवायचे आहेत, 35. संपूर्ण बॅटिंग तुम्ही पहा. नरेंद्र कुरणे 5 बॉल 7, अजय सावंत 6 बॉल 4, अमोल पवार 11 बॉल 18, तेजस निफाने 2 बॉल 2. हे संपूर्ण विश्लेषण होतं. गोलंदाजीचा क्रम जर तुम्ही पाहिला ना तर बॉलिंग समरी जर तुम्ही पाहिली, दिनेश मोहिते 1 षटक 1 विकेट 6 धावा, गणेश माने 1 षटक 10 धावा, रोहन सपकाळ 1 षटक 13 धावा आणि विकी यांनी 1 षटक हाताळलं 5 धावा दिल्या. हे संपूर्ण गोलंदाजीचे विश्लेषण आहे. 34 धावा, आता 35 धावांचं लक्ष आहे. येणारे बॉल आहे 24. चला फिल्डिंग टीम AY24 आपण फिल्डिंग लावा आणि टीम सरपंच कमांडो तुम्ही बॅटिंग ऑर्डर पाठवा. ऐकूया या मधल्या वेळेमध्ये एक चांगलं संगीत.
त्याचबरोबर या उरमोडी प्रीमियर लीगचे जे ऑफिशियल स्पॉन्सर्स आहेत त्यांची आपण अनाउन्समेंट करूया, ज्यांनी आम्हाला मालिका वीरासाठी फ्रीज आणि चषक दिलेला आहे. श्री श्रीरंग केरेकर सांडवली, संस्थापकीय संचालक वास्तू निर्माण उद्योग समूह, अध्यक्ष सह्याद्री पठार विभाग विकास संघ. यूट्यूब सौजन्य आम्हाला दिलं श्री संजय शेठ जाधव, उद्योजक अध्यक्ष ग्रामस्थ मंडळ सायळी मुंबई. गोलंदाज आम्हाला कूलर ट्रॉफी सुशील डपळ काळोशी, दत्तकृपा ट्रान्सपोर्ट ठाणे. फलंदाज कूलर चषक श्री विजय शेलार पाठेकर, संचालक सहकार बोर्ड मुंबई. क्षेत्ररक्षक शूज आणि ट्रॉफी आहे महेंद्र किसन देवरे. उदयनमुख खेळाडू विष्णू जांभळे नावली. त्याचबरोबर खेळपट्टी सौजन्य श्री संतोष दादा भोसले, उद्योजक आष्टे. सामनावीर पुरस्कार आहे सुविधा सहकारी पतसंस्था मर्यादित. नेटवर्क आम्हाला दिलेला आहे इंटरनेट श्री शरद सुर्वे, उद्योजक. पाणी व्यवस्था आम्हाला दिली आहे श्री उमेशजी देवरे. त्याचबरोबर समालोचन सौजन्य आम्हाला भाई ग्रुप महाराष्ट्र यांच्या वतीने आम्हाला विशेष सहकार्य लागले. त्याचबरोबर जेवण व्यवस्था रविवारचे आज आम्हाला मिळाले श्री सूर्यकांतजी मोरे. त्याचबरोबर विशेष सहकार्य हॉटेल तेजस फार्म, उरमोडी हॉटेल श्री तानाजी देवरे, आशिष जाधव, अनिल निकम, उद्योजक. जनरेटर व्यवस्था श्री राजेश पोपळे, महेश पोपळे. माऊली ॲग्रो फार्म विशेष सहकार्य विशाल भोसले. साऊंड सिस्टीम श्री शशिकांतजी वायकर. त्याचबरोबर दीपक शेलार, सागर शेलार, ज्यांनी आम्हाला शनिवारचं जेवण दिलं. शुक्रवारचं जेवण श्री दिनकर देवरे, निलेश देवरे. छायाचित्रण जीवन पवार, राहुल आरगडे. हे सर्व ऑफिशियल स्पॉन्सर्स आहेत या प्रीमियर लीगचे. परंतु एका बाजूला जर तुम्ही पाहिलं ना तर ही संपूर्ण प्रीमियर लीग ज्यांनी पुरस्कृत केलेली आहे ते शिव सह्याद्री परिवार. या परिवाराने संपूर्ण प्रीमियर लीग पुरस्कृत केलेली आहे आणि भाई वांगडे यांचा आभार मानावं तेवढं कमी आहे, कारण ही संपूर्ण प्रीमियर लीग शिव सह्याद्री परिवाराने पुरस्कृत केलेली आहे. समन्वय युवा मंच उरमोडी विभाग सातारा यांच्या अंतर्गत ही असणारी प्रीमियर लीग तुम्हाला आम्हाला अनुभवायला मिळते. तब्बल 10 संघ सहभागी झाले. MD फायटर्स, रवींद्र निकम, किरण पवार यांच्या मालकीचा संघ 11 सुपरस्टार्स, श्री परशुराम सपकाळ, श्री नितीन आरगडे, श्री अमोल सपकाळ यांच्या मालकीचा संघ AY24, श्री अमोल सावंत, श्री योगेश सावंत, पाटील इंडियन, श्री मिथिलेश लाड, श्री कल्याण खामकर, सह्याद्री वॉरियर, श्री रघुनाथ सुर्वे, श्री प्रवीण जाधव, मराठा 11, श्री कल्पेश सपकाळ, श्री सचिन शिंगरे, श्री 11, श्री अमित देवरे, श्री परशुराम सावंत, ओम साई 11, कैलासवासी सूर्यकांत साळुंके, श्री ओमकार साळुंके, सरपंच कमांडो, श्री चंद्रकांत सनस, दया शितोळे सर, रायझिंग स्टार किरण पोपळकर, श्री अशोक पोपळकर आणि श्री योगेश देवरे. आणि या प्रीमियर लीगमध्ये खऱ्या अर्थानं ज्यांनी रंग भरलेले आहेत आर्यन डीजे. त्याचबरोबर ज्यांचं आगमन या मुख्य व्यासपीठावरती होत आहे आपण त्यांचं करूया शब्द सुमनाने. सहर्ष सहर्ष स्वागत. आदरणीय शिव सह्याद्री परिवाराचे आदरणीय श्री चंद्रकांत दादा वांगडे साहेबांचं आगमन मुख्य व्यासपीठावरती होत आहे. आपण दादांचं करूया सहर्ष सहर्ष स्वागत. दादांच्या सोबतीने त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार आहे, त्यांचे आपण स्वागत करूया या उरमोडी प्रीमियर लीगच्या वतीने. त्याच हादगे मंडप अँड साऊंड ज्यांनी गेली 5 वर्ष एक दिमागदार आम्हाला व्यासपीठ उपलब्ध करून दिलेला आहे, त्यांचाही नामोल्लेख करणं फार महत्त्वाचं आहे, कारण एवढा मोठा भला व्यासपीठ आम्ही प्रत्येक वर्षी बघतो आणि त्याच्यामध्ये कुठेही काटकसर नसते. खऱ्या अर्थानं उन्हामध्ये आणि पावसामध्ये जर कोणता मंडप जर तुम्हाला उभा करायचा असेल ना तर हादगे मंडप अँड डेकोरेटर. काल एवढा मोठा प्रचंड पाऊस होता ना तर मंडप इकडचं तिकडे नाही झाला. आपण जे लक्ष आहे ते 35 धावांचं आहे. मॅच लावते पुन्हा सुरुवात. एका बाजूला आहेत महेश दशरथ डबेवाडी, तर एका बाजूला गणेश माने डबेवाडीचे, तर एका बाजूला नरेंद्र कुरुळचे आहेत. असा रंगलेला हा सामना आहे. आतापर्यंत काय झालं, गणेश माने आता स्ट्राईक वरती आलेले आहेत. या अगोदर महेश दशरथ होते, एक बॉल एक त्यांनी बनवली होती आणि आता या बॉलच्या पाठीमागे
एक सिंगल धाव आलेली आहे. धावसंख्या पुढे सरसावली आहे. धावसंख्या आहे 3 वरती आणि स्ट्रायकर एंडला बॅट्समन आहेत महेश दशरथ. डबेवाडीचे एक डावकुरे हाताचे आक्रमक फलंदाज म्हणून त्यांची ख्याती. समोरच्या बाजूने नरेंद्र ऑलराऊंडर खेळाडू. पाठीमागच्या बाजूला बॉल आलाय. निश्चित आता स्ट्रायकर एंडला गणेश माने आहे. तुम्ही पाहताय सेमीफायनलचा हा थरार. याची ध्येय याची डोळा. क्रिकेटचा सुख सोहळा. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे मागितली दाद परंतु पंचांनी फेटाळली दाद. हो पंचांकडे तुम्ही दाद मागू शकता कारण क्रिकेटने दिलेला हा तुम्हाला अधिकार आहे आणि पंचांनी दाद फेटाळली. आला तो डॉट. नरेंद्र यांच्या गोलंदाजी मधली भेदकता आहे. धावसंख्या आहे धावफलकावरती अवघ्या 4 धावा आणि या षटकामध्ये झालेल्या आहेत तब्बल बॉल 5. 5 बॉलचा खेळ संपलाय. 34 धावांचं लक्ष आहे. शेवटचा बॉल या षटकातला शिल्लक आहे आणि नरेंद्र पुन्हा तयार. यावेळेला बॉल हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येतील का नाही. प्रयत्न जरूर त्यांनी केला होता परंतु 2 धावा या बॉलच्या पाठीमागे पूर्ण होतील. धावसंख्या थोडीशी पुढे सरसावतीये आणि जाऊन पोहोचलेली आहे. एका षटका अखेरीत 34 धावांचा पाठलाग करत असताना 6 धावा आता बनवायच्या आहेत. तिथून पुढे धावा 29 आणि येणारे बॉल 18 आहेत. 18 बॉल 29 ची गरज. ऐकूया एक छोटस आणि मधुर येणारे 18 बॉल शिल्लक आहेत आणि बनवायच्या 29 धावा. एका बाजूला AY24 विरुद्ध सरपंच कमांडो असा रंगलेला एक रोमांचक सामना आता ओव्हर नंबर 2 साठी आलेले आहेत. तेजस पोपळकर जे पोपळकर वाडीचे आहेत ओव्हर नंबर 2 सांभाळतील. 18 बॉल मध्ये 29 धावांचा आहे करायचा बचाव. असे धावसंख्येचं गुणोत्तर शिल्लक आहे. तुम्ही पाहताय अनुभवताय उरमोडी प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5. शिवसह्याद्री परिवाराने पुरस्कृत केलेली ही प्रीमियर लीग प्रत्येक वर्षी एक मुलाचं सहकार्य हे शिवसह्याद्री परिवाराचं नेहमीच आम्हाला लाभलेलं आहे आणि या बॉलच्या पाठीमागे धावा अंकित होतील. 2 धावा. इथे पहिल्या विकेटचा शोध सुरू आहे आणि तो शोध असा सुरू ठेवावा लागेल आणि किंबहुना गणेश माने आणि महेश दशरथ या जोडीसाठी जाळं विणावं लागेल. आता महेश दशरथ डावकुरे हाताचे फलंदाज बॅटिंगसाठी तयार. आडव्या बॅटने चाबूक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल धाव. दुसरीचा केलाय का प्रयत्न नाही. फक्त एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. पण जीवनामध्ये आणि क्रिकेटमध्ये कधी कधी आहे ना काहीच गोष्टींवरती समाधान मानावं लागतं. जास्तीची अपेक्षा करून चालत नाही आणि जास्तीची जर आपण अपेक्षा करायला गेलो लोभ वाढला तर ते जोखमीचं ठरू शकतं. आणि इकडे पहा लोभ थोडासा बाजूला ठेवला आणि फक्त एकाच धावेवरती समाधान मानलं. त्यामुळे जीवन असो किंवा क्रिकेट काही गोष्टींवरती आपल्याला समाधान मानावंच लागतं. अधिकचा लोभ करून चालत नाही आणि इकडे पहा दुसऱ्या धावेचा लोभ इथे टाळला आणि फक्त एकच धाव घेतली आणि धावसंख्येला पुढे नेलं. ओव्हर नंबर 2 चला घाई करा. पेनल्टी लागेल. टाइमर ऑन आहे दोन्ही संघ. यावेळेला वळवण्याचा प्रयत्न. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे येथे पूर्ण केली आहे. एका बाजूला तेजस पोपळकर म्हटलं ना की एक चांगले गोलंदाज आहेत. ऑलराऊंडर आहेत. बॉल वळवण्याची क्षमता त्यांच्याकडे चांगली आहे आणि डावकुरे आहेत आणि डावकुरे असल्यामुळे एक दैवी देणगी असते. क्रिकेटमध्ये जर तुम्ही पाहिलं ना तर उजव्या हाताचे खेळाडू भरपूर आहेत परंतु डावकुरे हाताचे खेळाडू हे बोटावरती मोजण्या इतकेच आहेत. त्याच्यामुळे एक दैवी देणगी असे एक नॅचरल अँगल त्यांना असो आणि त्या अँगलने बॉलिंग करत असताना ओव्हर द विकेट तेजस पोपळकरवाडी. यावेळेला बॉल थोडासा पुढे सोडलाय. शरीरापासून दूर ठेवला. पंचांनी कळवलं की हा व्हाईट बॉल. अतिरिक्त धावेमध्ये भर पडेल. योग्य दिशेने बॉल टाकावे लागतील. दिशेवरचं नियंत्रण चांगल्या प्रकारे ठेवावं लागेल. क्वालिफायर सेमीफायनलचा हा सामना आहे. जो संघ जिंकेल ना तो फायनल साठी क्वालिफाय होईल आणि जो संघ हारेल ना त्याला खेळावं लागेल मराठा 11 विरुद्ध क्वालिफायर राऊंड.
यावेळेला हाई बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर. आता दिशा योग्य आहे, पंचांनी खेळवलंय म्हणजे आलाय तो डॉट बॉल. धाव मिळणार नाहीये. तेजस पोपळकर यांच्या चेहऱ्यावरती निखळ स्मित हास्य पाहायला मिळालं ज्यावेळेस पंचांनी सांगितलं की हा डॉट आहे आणि मनोबल निश्चित वाढला असेल. धावसंख्या धावफलकावरती आहे फक्त 11 धावा. पाठला करायचा आहे तो 35 धावेंचा आणि प्रत्युत्तर देताना फक्त बनवलेले आहेत 11 धावा. महेश दशरथ तयार. आता आक्रमणासाठी एखाद्या फलंदाजाला जावं लागेल. कट करण्याचा प्रयत्न. आई बॉल शरीरापासून दूर ठेवलाय. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. विचारामध्ये पाडलंय महेश दशरथ यांना काय होतंय माझ्या बरोबर. परंतु आता आत्मविश्वासाने खेळ करावा लागेल. काळ कसोटीचा आहे परंतु कसोटीला सांगा की वारसा संघर्षाचा आहे त्यामुळे संघर्ष इकडे करावाच लागेल. जीवनाचं रान केल्याशिवाय यश मिळत नाही. यावेळेला फक्त एका हाताने सन्मान दिलाय. पायावरही टाकलेला बॉल किंबहुना अशा प्रकारच्या बॉलसाठी महेश दशरथ तयार नव्हते परंतु एका हाताने खेळलेला फटका एकच धाव मिळेल. धावसंख्या जाऊन पोचलेली आहे आता 12 धावा. षटक क्रमांक 2चा संपलाय खेळ. आता इथून पुढे बनवायचे आहेत धावा. येणारे बॉल शिल्लक आहेत 12 आणि 12 बॉलच्या पाठीमागे बनवायचे आहेत धावा 23. हे समीकरण शिल्लक राहिलेलं आहे 12-23. ऐकूया एक छोटंसं मधुर संगीत. थँक्यू. धावसंख्या आहे 12 बॉल बनवायचे आहेत 23 धावा. 12 बॉलच्या पाठीमागे 23 धावांची गरज आहे. हे समीकरण शिल्लक राहिलेलं आहे. आता इथून पुढे कशा प्रकारची रणनीती राहील चला घाई करा. दोन्ही संघांना आपण विनंती करूया. आता ओव्हर नंबर 3 साठी आता कुणाला बोलवलं जाईल या षटकासाठी आणि हे षटक कुणाच्या हातामध्ये सोपवलं जाईल. हा संपूर्ण व्यासपीठ आहे. मुख्य व्यासपीठावरती पाहुण्यांचं आगमन झालेलं आहे. मान्यवरांचं आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये हा सामना संपन्न होत आणि संपूर्ण मान्यवर वर्ग या प्रीमियर लीगचा मनमुराद आनंद घेताना प्रत्यक्षात या सामन्यामध्ये होतंय काय. येणारे 12 बॉल 23 ची गरज आहे आणि या षटकासाठी आता बोलवलंय ओव्हर नंबर 3 साठी अमोल पवार लावंगर ओव्हर नंबर 3 साठी आलेले आहेत आणि जे फौजी आहेत आणि खास करून मी ज्या वेळेस अनेक खेळाडूंची बाईट घेतली ना त्यावेळेस अनेक फौजींनी सांगितलं की या प्रीमियर लीग मुळे आम्ही गावाला येतो आणि आम्ही सुट्टी घेतो. म्हणजे या प्रीमियर लीगची महती आहे. देश सेवाही करतात आणि आपल्या मायभूमीमध्ये क्रिकेटही खेळतात आणि क्रिकेटची ओढ पुन्हा एकदा यांना मायभूमीमध्ये बोलवते. या प्रीमियर लीगची महती आहे. जर तुम्ही पाहिल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये या प्रीमियर लीगमध्ये फौजींचा सहभाग आहे आणि या भागातून जर आपण पाहिलं ना तर अनेक अशी मुलं आहेत ना जे देश सेवेसाठी जातात आणि प्रखरतेने आपल्याला उल्लेख करावा लागेल या संपूर्ण उरमोडी आणि परळी विभागाचा. या विभागामध्ये जर आपण पाहिलं ना तर अनेक मुलांचं ध्येय एकच असतं की मला देश सेवा करायची आहे. बॉलर तयार. आठव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. आलाय तो डॉट बॉल. 2 बॉलचा खेळ संपलाय. फक्त एकच धाव. एका बाजूला अमोल पवार एका बाजूला गणेश माने. असा रंगलेला सामना. असफलताओं से निराश नहीं होना चाहिए क्योंकि कभी कभी गुच्छे की आखिरी चाबी भी ताला खोल देती है. परंतु ही प्रारंभिक जोडी आहे आणि या वेळेला भिरकावून दिलाय. बॉल चाललाय डीप मिड विकेट. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये पहिल्या विकेटचं पतन. सरपंच कमांडो टीमला धक्का क्रमांक 1. फलंदाज गणेश माने माघारी.
हे प्रेरणा आणि ऊर्जा आहेत. राजे तुम्ही होतात म्हणून सुरक्षित राहिले मंदिरावरचे कळस. राजे तुम्ही होतात म्हणून सुरक्षित राहिली अंगणात ते तुळस. राजे तुम्ही होतात म्हणूनच पाहू शकलो ही हिंदवी स्वराज्याची सकाळ. छत्रपती शिवराय. या बॉलच्या पाठीमागे एक सिंगल धाव मिळेल. आणि बॅटिंगसाठी कोण आलंय तर बॅटिंगसाठी विशाल भोसले, जकातवाडीचे एक आयकॉन खेळाडू आहेत. क्षमता आहे विशाल भोसले यांच्याकडे, परंतु आज त्याप्रमाणे खेळ करावा लागेल. स्वतःच्या क्षमतेचा योग्य वेळी शोध लागणं हे तितकंच महत्वाचं आहे आणि विशाल भोसले यांच्याकडे ती क्षमता आहे. यावेळेला आठव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. आज मात्र फॉर्मची झगडतायत बॅटिंग करताना महेश दशरथ. पाठीमागचे काही सामने जर तुम्ही पाहिले ना तर या खेळाडूने एक हाती संघाला जिंकून दिलेत, परंतु अशाच खेळाडूला आता धावासाठी झगडावं लागतंय. 9 बॉलच्या पाठीमागे बनवलेत अवघ्या 6, परंतु प्रयत्न सुरू ठेवावे लागतील. महेश दशरथ डबेवाडी. यावेळेला हाही बॉल खाली राहिलाय. टप्पा पडल्यानंतर महेश दशरथ आज विचार करतात की माझ्या बरोबर होतंय काय, किंबहुना मी बॅट फिरवतो ना त्यावेळेस संपर्क होत नाहीये, बॉल कधी खाली राहतोय तर कधी उसळतोय. षटक क्रमांक 3 मध्ये जो खेळ सुरू आहे, धावसंख्या आहे फक्त 13. 4 बॉलचा खेळ. षटक संपलेला आहे. धावफलकावरती आहेत 14 धावा, म्हणजे शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि बनवायच्या आहेत फक्त आणि फक्त 21 धावा. आता एका बाजूला विशाल भोसले, सचिन शिंदे कुरुळगावचे आहे. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठाशी आपण संपर्क साधा, ही विनंती आहे. आता 6 बॉल बनवायचे आहेत, 21 धावा. आता काहीतरी चमत्कार करावाच लागेल विशाल भोसले यांना, कारण आता बॅटिंग मध्ये जो काही दमखम आहे ना तो त्यांना दाखवावा लागेल. कारण एका बाजूला महेश दशरथ फॉर्मशी झगडतायत तर एका बाजूला अंतिम षटक विकास जायगडे यांचा पहिलाच बॉल हवेत आहे. स्वतः बॉलच्या खाली आणि मोठी विकेट. विशाल भोसले नो बॉल आहे आणि इथे पहा सर्कल क्षेत्ररक्षणाचं उल्लंघन, फील्ड प्लेसमेंट चुकीची होती. आता यानंतर आहे फ्रीडचा बॉल. आशा आता निराशेमध्ये बदलल्या. पहा वेळ बदलायला वेळ लागत नाही. विकेट मिळाली होती आणि पहा यानंतर पंचांनी हात फिरवलाय, म्हणजे यानंतर आहे फ्रीडचा बॉल. आता बनवायच्या आहेत 20 धावा. येणारे बॉल 6. बरसात से मुलाकात यूं ही नहीं होती, धरती को धूप से जलना पड़ता है और शौहरत के शिखर पर चढ़ने के लिए कभी दोस्तों घुटनों के बल भी चलना पड़ता है. 6 बॉल 20 ची गरज. हा सामना पुन्हा होणे नाही, पुढच्या वर्षीचीच वाट. टप्पा पडल्यानंतर खाली राहतोय महेश दशरथ. आज फॉर्मशी झगडतायत, आपल्या विकेटचा त्याग करतायत. आता 5 बॉल बनवायचे आहेत 20 धावा. या डीजे डीजे मास्टर यांचं कौतुक करावं लागेल. अगदी आम्हाला जुन्या काळातलं हे संगीत होतं आणि तेच तुम्ही आम्हाला ऐकवलं. हर पल में हो खुशी है, हर लम्हे में हो प्यार है, खो दो तो यादें है, अगर जी लो तो जिंदगी है. म्हणजे जुन्या आठवणी या काही गाण्याशी निगडीत असतील काही मंडळींच्या. आता 5 बॉल 19 ची गरज. बॉलर तयार. यावेळेला फुल टॉस बॉल लॉंग ऑनला. खेळाडू बॉलच्या खाली झेल निसटलाय. दुसरीचा प्रयत्न आणि आता 4 बॉल बनवायच्या आहे 17 धावा. आता तूच कर बॅटिंग मध्ये काहीतरी. विशाल भोसले भावा. 4 बॉल 17. अंतिम षटक ज्यांच्या नावी आहे विकास जायगडे, जे वेनेखोलचे आहेत. 4 बॉल मध्ये 17 धावांचा त्यांना करायचा आहे बचाव. यावेळेला भिरकावून दिलाय. फिर 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 आलाय तो सिक्सर. षटकार. डीजे विकास.
3 बॉल 11ची गरज. चाहे लंबा हो सफर, चाहे अजब हो डगर, मुश्किलों से डरना क्या जब मुकाम पाना हो अगर. विकासला चांगली गोलंदाजी करावी लागेल. यावेळेला नजर रोखून धरली आहे. अंपायर कॉल वाईड. म्हणजे समीकरण आता झपाट्याने बदललंय. आता येणारे 3 बॉल आणि बनवायच्या आहेत धावा. इथून पुढे 10. 3 बॉल 10चं लक्ष शिल्लक. यावेळेला फुल टॉस. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. विकेटचं पतन. 2 बॉल 10ची गरज. जल्लोष. दादा समोर प्रश्न हाच आहे. 2 बॉल आणि बनवायच्या आहेत 10 धावा आणि बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत जीवन सन जकातवाडी. आता या गावाचा डंका वाजेल का मैदानाच्या आतमध्ये. 2 बॉल 10ची गरज आहे. घायल तो या हर परिंदा है लेकिन जो फिर से उड़ सका वही जिंदा है. 2 बॉल 10ची गरज आणि करून दाखवतील का जीवन सन जकातवाडी. परंतु एका बाजूला विकास जाईगडे वेनेखोल आणि या वेळेला हा बॉल उजव्या स्टिचच्या बाहेर आहे. जो संघ हारेल ना त्या संघाला पुन्हा संधी आहे. हा आलाय तो डॉट आणि शेवटचा बॉल शिल्लक. 1 बॉल 10ची गरज. चला मराठा 11 आपण रिपोर्टिंग करा. मराठा 11 आपण रिपोर्टिंग करा. आणि या वेळेला या बॉल वरती आला एक मोठा फटका. तू है बडा बब्बर शेर तुझ्या आने में हो गई थोडी देर. आणि शेवटच्या बॉल वरती मारला षटकार आणि समीकरणामधलं केलं अंतर कमी आणि 4 धावा कमी पडल्या. आपण करूया पुढच्या मॅचचा टॉस. एका बाजूला संघ असणार आहे